Students, today we study practice set 52. Question आहे factorize the following expressions and write them in the product form. खालील बेजिक राशींचे अवयव पाडा आणि ते गुणाकार रूपात लिहा असा क्वेश्चन 1 आहे. त्यातील एक्झाम्पल नंबर 1 आहे 201 ए क्यूब बी स्क्वेअर म्हणजेच 201 एचा घन बीचा वर्ग. आता आपल्याला हा जो कोएफिशियंट आहे 201 याचे पहिला अवयव पाडायचे आहेत. त्यासाठी आपण काय करूया की 201 चे व्हर्टिकल म्हणजे उभ्या किंवा हॉरिझॉन्टल आडव्या पद्धतीनं अवयव पाडूया. जर आपण हे व्हर्टिकलमध्ये जर अवयव पाडले 201 चे अवयव तर 201 आपण या अंकांची बेरीज केली 2 + 0 + 1 3 येते म्हणजे याला 3 ने भाग जातो. 3 संग 18 20 मधून 18 गेले 2 राहिले त्याच्या समोरील एक अंक उतरून घेतला 21 झाले. 3 7 21. आता जे 67 आलेले आहे ते 67 आहे मूळ संख्या प्राईम नंबर आहे म्हणून त्याला 67 1 67नेच भाग जाईल. म्हणजे आपल्याला इथं जे 201 चे जे फॅक्टर मिळालेले आहेत ते फॅक्टर आहेत 3 × 63. आणि आता जे व्हेरिएबल आहेत ए क्यूब म्हणजे एचा 3 वेळा गुणाकार आहे ए × ए 3 टाइम्स आणि बीचा स्क्वेअर बीचा 2 वेळा गुणाकार × बी हे झाले 201 ए क्यूब बी स्क्वेअरचे फॅक्टर 3 × 63 × ए 3 टाइम्स × बी 2 टाइम्स. सेकंड एक्झाम्पल 91 XY टी स्क्वेअर 91 XY टीचा वर्ग. आता इथं जो प्रथम सहगुणक आहे 91 याचे आपण पहिला अवयव पाडूया. इथं 91 चे अवयव आपल्याला असे पडतील याला 91 आपल्याला 13 भाग जातो 13 7 91 आणि 7 1 7 म्हणजे आपणास जे 91 चे जे फॅक्टर मिळालेले आहेत ते आहेत 13 × 7 म्हणजे 13 × 7 किंवा 7 × 13. ते इथल्या 13 × 7. एक्स ची पॉवर डिग्री 1च आहे म्हणजे एक्सचा एकच वेळा गुणाकार आहे म्हणजे गुणिले एक्स येईल × वाय वायचाही एकच वेळा गुणाकार आहे × टी स्क्वेअर म्हणजे टीचा 2 टाइम 2 वेळा गुणाकार आहे म्हणजे टी × टी. हे आहेत याचे फॅक्टर. एक्झाम्पल नंबर 3 आहे 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता आपण या 24 चे हॉरिझॉन्टल मेथड फॅक्टर पाडूया. जसं की 24 म्हणजे 6 × 4 6 × 24 × एचा स्क्वेअर आहे × बीचा स्क्वेअर. आता इथं आपल्याला 6 आणि 4 चे प्राईम फॅक्टर पाडायचे आहेत मूळ अवयव पाडायचे आहेत म्हणजे 6 आणि 4 हे परत दोन्ही अंक याला 2 ने भाग जातो. जसं की इथं 6 म्हणजे 2 त्रिक 6 2 3 = 6 हे 6 चे अवयव होतील 2 × 3 3 2 6 × हे जे 4 आहेत 4ला 2 ने भागतो
2 2 जार 4, बे दोन्ही 4, म्हणजे 4चे फॅक्टर आले 2 गुणिले 2, हे गुणाकार रूपात फॅक्टर आले. आता एचा स्क्वेअर मीन्स ए इंटू ए 2 टाईम आणि बीचा पण स्क्वेअर आहे इंटू बी इंटू बी. हे आपले झालेले आहेत 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअरचे फॅक्टर. इथं आपण आपलं जे ॲन्सर आहे ते टॅली करू शकतो. हा जो गुणाकार आहे 2 3 जार 6, 6 2 जार 12, 12 2 जार 24, म्हणजे आपण जी किंमत काढलेली आहे गुणाकार रूपात जे अवयव मांडलेले आहेत ते बरोबर आहेत. एक्झाम्पल नंबर 4 आहे टी आर स्क्वेअर एस क्यूब, टी आरचा वर्ग एचचा घन. आता या एक्झाम्पलमध्ये कोइफिशियंट नाही, म्हणजे अंक कोणताच नाही, सहगुणक नाही इथं. त्यामुळे जे व्हेरिएबल्स आहेत त्याचे आपण फॅक्टर पाडूया. टी एकच वेळ आहे टी इंटू आरचा स्क्वेअर आहे, म्हणजे आरचा 2 वेळा गुणाकार आहे इंटू आर 2 टाईम्स इंटू यस क्यूब, यसचा 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे इंटू यस इंटू यस इंटू यस 3 टाईम्स. म्हणजे टी आर स्क्वेअर यस क्यूबचे फॅक्टर आलेले आहेत टी इंटू आर इंटू यस इंटू यस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.